मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडायचं आहे. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांति शांति शांति. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांसाठी एक सूचना आहे. सर्वांनी आपापल्या क्षमतेनुसारच योगासने करायची आहेत. तुम्हाला जे आसन करत असताना त्रास होत असेल तर ते आसन करायचे नाही. तुम्हाला जेवढे आसनं जमतील तेवढेच आसनं करायचे आहेत. सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. दोन्ही हात कमरेवरती. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. प्रत्येक क्रिया ही श्वासासोबत करायची आहे. श्वास सोडत आता उजवीकडे वाकवायचा आहे मानेला. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागं जाईल. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत
डोकं पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5 श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या, बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5 अंगठे आत घ्या, मूठ बंद करा, मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5 आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5 आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यानंतर डाव्या हाताचं कोपर खाली, उजव्या हाताचं कोपर वर. पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर असेल, उजव्या हाताचं खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हात खाली घ्या. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी. पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आता दोन्ही हात कमरेवर ठेवून कमरेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5 आता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा.
गुडघ्यांना सावकाशपणे गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. दोन्ही हात कमरेवर, उजवा पाय समोर घ्या. पायाचा पाऊल गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता डावा पाय समोर घ्या. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दोन्ही हात कमरेवर, पायामध्ये अंतर घ्या. विश्राम करायचा आहे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा श्वास आत घ्यायचा आहे. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. यानंतर आता बद्ध वीरभद्रासन करायचं आहे. दोन्ही पाय सुरुवातीला जवळ घ्यायचे आहेत. आता डावा पाय पाठीमाग घ्या, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हात पाठीमाग घेऊन हातांची बोट एकमेकांमध्ये गुंतवायची आहेत. श्वास सोडत सावकाशपणे समोर वाकायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर यायचं आहे. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत श्वासासोबत. श्वास सोडत समोर, श्वास आत घेत वर, श्वास सोडत समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. आता डावा पाय समोर घ्या, उजवा पाय पाठीमाग. दोन्ही हात पाठीमाग घेऊन हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास सोडत समोर. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत वर या. आता या आसनाचे रिपिटेशन. श्वास सोडत समोर. 1 श्वास आत घेत वर. 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास
बाहेर. यानंतर विपरीत त्रिकोणासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, डावा पाय पाठीमाग घ्या, डावा हात डाव्या पायाच्या मांडीवर, उजवा हात कानाला चिटकून सावकाशपणे पाठीमाग वाकायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3. आपल्या शरीराच्या ज्या ज्या भागावर ताण निर्माण झालेला आहे तिथं लक्ष केंद्रित करायचं आहे. 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत हात खाली, पाय समोर. आता उजवा पाय पाठीमाग, डावा हात कानाला चिटकून, उजवा हात उजव्या पायाच्या मांडीवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर परिवृत्त अष्टचंद्रासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ, डावा पाय पाठीमागे घ्या, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजवा हात समोर, डावा हात पाठीमाग. आता सावकाशपणे कमरेतून समोर सरळ व्हायचं आहे. पुन्हा डावा हात समोर घ्यायचा आहे, उजवा हात पाठीमाग, नजर उजव्या हाताकडं. श्वास आत घेत सरळ व्हायचा आहे. उजवा हात समोर घ्यायचा आहे, डावा हात पाठीमाग. पुन्हा श्वास सोडत सरळ व्हायचा आहे. डावा हात समोर, उजवा हात पाठीमाग. श्वास आत घेत सरळ, डावा पाय समोर घ्या. आता उजवा पाय पाठीमाग, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा हात समोर, उजवा हात पाठीमाग. श्वास आत घेत सरळ व्हायचा आहे. सावकाशपणे उजवा हात समोर, डावा हात पाठीमाग. श्वास आत घेत समोर, श्वास सोडत डावा हात समोर, उजवा हात पाठीमाग. पुन्हा श्वास घेत सरळ, श्वास सोडत डावा हात पाठीमाग, उजवा हात समोर. श्वास आत घेत सरळ. दोन्ही पाय जवळ घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे खांदे, हात, छाती, पाठ, पोट, मांड्या आणि पायांचे स्नायू मजबूत बनतात. पचनक्रिया सुधारते. पोटावरील, कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. दोन्ही हात पायांच्या बाजूला टेकवण्याचा प्रयत्न करा. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत उजवा पाय पाठीमाग, पर्वत आसन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. नजर आकाशाकडे, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वत आसन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत उजवा पाय समोर, पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन 2.
श्वास सोडत सावकाश समोर वाकायचंय, दोन्ही हात पायांच्या बाजूला. पादहस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे, साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पादहस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कारासन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम रहा पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10, 11, 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या.
उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या.
शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं हे आसन आहे. शवासनाचा अर्थ श्रमे जाते शवासनम, म्हणजे जेव्हा आपल्या शरीराकडून श्रम झाले असतील, जेव्हा शरीराला विश्रांतीची गरज आहे, तेव्हा शवासन केले जाते. शवासनामुळे शरीरातील ताण आणि थकवा दूर होतो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता सावकाशपणे हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या, मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर परिवृत्त एकपाद करायचा आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. आता डावा पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. सावकाशपणे डावा पाय उजव्या साईडला जमिनीवरती ठेवायचा आहे. नजर डाव्या हाताकडे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत पाय वर घ्यायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. आता श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. सावकाशपणे डाव्या साईडला जमिनीवरती ठेवायचा आहे. नजर उजव्या हाताकडं. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत पाय वर घ्या. श्वास सोडत खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर एकपाद सुप्त वीरासन करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत पाय वर उचलायचा आहे. आता श्वासासोबत या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. श्वास सोडत गुडघा जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत गुडघावर घ्यायचा आहे. पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. डाव्या पायाच्या घोट्याला डाव्या हाताने पकडायचा आहे.
सावकाशपणे डाव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत गुडघा वर घ्यायचा आहे. आता याचे रिपिटेशन करायचे आहेत. श्वास सोडत गुडघा समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत गुडघा सरळ, पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर सुप्त पादांगुष्ठासनाचा प्रकार करायचा आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हातांनी उजव्या पायाला पकडायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत पाय खाली घ्या. आणखीन एक वेळेस करायचा आहे. श्वास आत घेत पाय वर घ्यायचा आहे. दोन्ही हातांनी पायाला पकडायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सावकाशपणे खाली घ्या. आता डावा पाय सरळ करा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत डावा पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हातांनी डाव्या पायाला पकडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाशपणे श्वास सोडत पाय खाली. श्वास आत घेत पाय वर उचलायचा आहे. दोन्ही हातांनी पकडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली घ्या. विश्राम करा. दोन्ही पाय सरळ करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्यांचे गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा कमरेच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचा आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. नजर आकाशाकडे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. सावकाशपणे खाली या. डावा पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. नजर आकाशाकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास सोडत खाली या. पाय सरळ करा. आता या आसनाचे रिपिटेशन करायचे आहेत. सुरुवातीला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला असतील. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाशपणे खाली या. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत. श्वास आत घेत उजवा पाय उचलून डाव्या साईडला जमिनीवरती ठेवायचा आहे. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय पूर्व स्थितीमध्ये घेऊन या. आता श्वास आत घेत डावा पाय उजव्या साईडला जमिनीवरती ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पचन क्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, हात पाय मजबूत बनतात, पोटावरील, मांड्यांवरील आणि दंडावरील अतिरिक्त चरबी कमी होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर उपविष्ट कोणासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत, दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे आहेत. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. त्याचे रिपिटेशन करायचे आहेत. श्वास आत घेत पाय जमिनीपासून वर उचलायचे, श्वास सोडत पाय जमिनीवरती. 1 2 3. पाठीमाग तोल जाईल असे करू नका, सावकाशपणे करायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ घ्या. आता दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आहेत. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6. पाय गुडघ्यामध्ये वाकू नका, पाय सरळच ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर इथपर्यंत वाकता येते तर इथपर्यंतच वाका, पण जे पाय आहेत ते सरळ ठेवायचे आहेत. 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय सरळ. श्वास आत घेत दोन्ही हात वर घ्या, श्वास सोडत समोर वाकायचा आहे. डोकं गुडघ्याच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. विश्राम करा. पायामध्ये अंतर, दोन्ही हात पाठीमाग. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर.
सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, सरळ करायचे आहेत वर. श्वास सोडत हात खाली घ्यायचे आहेत. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. एका सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. ज्यांना पोट आणि श्वास एकाच वेळेला, पोटाची आणि श्वासाची क्रिया एकाच वेळेला जमत नसेल तर सुरुवातीला तुम्ही अंगठा समोर ठेवू शकता नाकाच्या आणि फक्त श्वासाला आपल्या अंगठ्यावरती मारायचा आहे. म्हणजे श्वास आपल्या अंगठ्याला लागेल असा श्वासाला धक्का द्यायचा आहे. 10 वेळेस श्वास अंगठ्याला मारायचा आणि 10 वेळेस फक्त पोटावरती हात ठेवून पोटाला मध्ये धक्का द्यायचा. अशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला श्वास आणि पोट एकाच वेळेला करता येईल. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून मुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या,
हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचे अंतर आहे एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावे. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.